पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। 8वा अध्याय चालू आहे आपला। 8वा अध्यायामधला 26वा श्लोक चालू आहे। शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मध्ये एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः। आता चाललाय तो विषय असा आहे की मृत्यूचा काळ कसा साधावा, मृत्यूची घटिका कशी साधली जावी, आणि त्याचा अनेक अंगाने विचार आहे की तंत्र तत्वतः कालाचा विचार करता कशा प्रकारे काल मिळावा, आणि तो काल मिळाला असता कालनिहायच मनुष्याला मोक्ष मिळतो। म्हणजे दुसऱ्या कशाचा विचार करायची गरजच नाही की तो काळच मनुष्याला मोक्ष देऊ शकतो। तर तो तरी का साधू नये? म्हणजे हे चाललंय, हे कशा करता चाललंय असा आपल्या मनाला प्रश्न पडेल की बाबा हे काय कोणाच्या हातात थोडंच आहे? मनुष्याचा मृत्यू येणं हे त्याच्या हातात थोडंच आहे असं व्यवहारता आपण जशा अनेक गोष्टी बोलत असतो ज्या फारशा अर्थपूर्ण नसतात, आपल्या त्या सगळ्या बोलणं निरर्थकच असतं, तसंच हेही निरर्थकच आहे। आपला काळ कसा यावा हा आपण योजूच शकतो, आपल्याला योजलाच पाहिजे। आपली उत्कटता काय आहे, त्याच्या मागचे आपला भाव काय, त्याच्या मागची आपली धारणा काय, ती कितपत प्रामाणिक आहे याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे आपल्याकडे असं म्हटलंय की वीर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी, ज्याच्या हातामध्ये पूर्ण नियंत्रण आहे कसा देह सोडायचा त्याचं सांगून पण तिथे कळतं म्हणाले की त्या मनुष्याने देह कसा सोडला त्यावर त्याचं चांगलं असणं, त्याचं आपल्या म्हणजे पापपुण्याचा हिशेब करता शेवटची घटका साधून देऊन भगवंत त्याला उत्तम अशी गती प्राप्त करून देतात। त्याकरता प्रयत्नशील राहणं मनुष्याचं काम। आता असं साधेलच का? साधेल असं नाही, न असे असंही नाही, कारण असं आहे आपलं पूर्व सुकृत काय आहे, ते किती बलवान आहे, या जन्मी करतो ते क्रियमाण किती बलवान आहे, त्या दोघांच्या झगड्यामध्ये क्रियमाण प्रभावी आहे का आपलं पूर्व सुकृत प्रभावी आहे काही माहिती नाही। संतांनी त्याकरता सगळे प्रकार दाखवलेले आहेत। स्वेच्छा मरण स्वीकारणारे ज्ञानदेवांसारखे, सरळ समाधी घेणारे, रामकृष्णांच्या सारखे एवढा मोठा कॅन्सर सारखा दुर्धर व्याधी होऊन तो कसा शरीराने भोगायचा आणि तरी शरीरापासून अलिप्त राहायचं, रामकृष्ण आहेत, रमण महर्षी आहेत, कितीतरी ज्यांनी अनेक प्रकारांनी आपल्या देहाने आपण कसं करावं, काय करावं, कसं नियंत्रणामध्ये देह असावा, किंवा होणाऱ्या वेदना आहेत त्या कशा नियंत्रणात राखून किंवा त्याचा जो त्या वेदना भोगणं आहे ते भोगणं सुद्धा आपण कशा प्रकाराने भोगतो
त्याला कसे सामोरे जातो, त्याच्या मागची भावना काय आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्यामुळे इथे ह्या 8व्या अध्यायामध्ये सांगताना त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याला अगदी आवर्जून एक ठोक गोष्ट सांगितली की आम्ही कसे वागतो, काय वागतो, आम्ही काय व्यवहार करतो. याच्याबरोबर हे एक लक्षात घ्या म्हणाले की काल जर तुम्हाला सापडला, योग्य कालावरती कर्म घडलं, नाहीतरी आपण नेहमीच म्हणतो कर्म धर्म संयोगाने, हे जसं व्यवहारात म्हटलंय की धर्माचा संयोग कर्माशी झाला आणि कर्म जर योग्य झालं तर अर्थातच कर्मधर्म संयोगाने ते कर्म योग्य प्रकाराने पार पडतं, ते कार्य यशस्वी होतं, जे फल पाहिजे ते फल आपल्याला प्राप्त करून देते. कारण कर्माचा संयोग धर्माशी व्हावाच लागतो. कारण धारण करणं धर्म आहे ना, आम्हाला आमच्या कर्माला योग्य प्रकाराने धारण धर्मच करणार आहे. आता धर्म आम्हाला काय सांगतो, विधिनिषेध सांगतो, हे कर हे करू नको सांगतो. आम्ही जर त्याचा विचार केला नाही किंवा त्याचा परामर्श न घेताच आमच्या मनास येईल तसं कर्म केलं, क्वचित यशस्वी होईल, पण यशस्वी होईल याच्याकरता आपण प्रयत्नशील नाहीये, आपण दिशा पकडलेली नाहीये. त्यामुळे दिशा धरावीच लागते. मनुष्याला जीवन, ज्याला आपण अगदी हॅफॅझार्डली म्हणतो, तसं आपलं कसंही वाटलं, मनात आलं तसं वागलं, असं होत नाही. जीवनाला एक निश्चित दिशा द्यावीच लागते. ती दिशा मनुष्याला योग्य प्रकाराने घेऊन जाते. आयुष्यात शेवटपर्यंत कसं राखावं, काय करावं, त्या दिशेमुळे भगवंत आपला विचार करतो. आणि का करतो? कारण कर्मफलाचा दाता तो आहे म्हणून. जन्मभर आम्ही कर्म कसं केलं हे त्याला कळतंय, तो पाहतोय. हा टाळाटाळी करतो, हा मनापासून करतो, हा दिखाऊ करतो, का हा आळसानी करतो, का हा कारण नसताना टाळतो, अनेक गोष्टी. त्याच्या मागच्या इतर भावना तर पुढे आहेत. म्हणजे ज्या कर्म, ज्ञान, यज्ञ, सर्व बाबतीत 18व्या 17व्या अध्यायामध्ये त्यांनी सत्वरजतम सगळ्याची विभागणी केली. श्रद्धात्रय विभाग योग म्हणून तो भाग वेगळा. परंतु कर्माच्या मागे फल मिळताना या सर्व गोष्टींचा विचार आहे. म्हणून भगवंतांनी आता एका दिशेने, ते म्हणतातच आहेत, मी तुला तुझ्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर एक थेट तुझं समाधान करावं या दृष्टीने करतोय. पुढे तर ते योग्य वळणावरती तो विषय पुन्हा आणतात की या कालामध्ये काहीच अडकलेलं नाहीये. जो स्वतः स्वरूप होऊन राहिलेला आहे त्याला कालाने काय फरक पडतो. पण मग याचं महत्व नाही का आहे. म्हणून त्यांनी आधी सांगितलं की या सर्व गोष्टींचं महत्व. कारण साधना करतोय, समजा आपण साधक पण नाहीये, सामान्य माणसं, पण पापभिरू आहोत. फार मोठे पुण्यवान जरी नसलो तरी आपण फारसे पापी पण नाही आहोत. पाप करायला भीरू, म्हणजे भीरुता आहे, आपल्याकडे भय आहे. आपण उगाचच्या उगाच कोणाला तरी छळणार, कोणाला तरी त्रास देणार, कुणाचं तरी लबाडी करणार, कुणाचं तरी म्हणजे आपला स्वार्थ साधण्याकरता कुणाचा तरी स्वार्थ किंवा त्याचं योग्य जीवनामध्ये जे प्राप्त करायचंय थोडंसं लुबाडलं, थोडं हिसकावलं, असं करणं थोडं लहान मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं चालतं. आपण बघतो इस्टेटीच्या विभागण्या करणारी माणसं काय कोणी जंगली राक्षस नसतात, पण आपल्या आपल्या घरातल्या भावंडांच्या इस्टेटीच्या विभागणीमध्ये सुद्धा मारामाऱ्या पुष्कळ होत. म्हणजे असं सुद्धा वागणं आहेच ना, त्याच्यात सुद्धा स्वार्थ आहेच. साध्या साध्या गोष्टींमध्ये मनुष्याचा स्वार्थ असतो. अमुक एक गोष्ट मिळवायची, साधं रिझर्वेशन आहे, कुठेतरी ट्रिपला जायचंय, 25 लोक घ्यायचे, मग त्याच्यामध्ये आपण त्याच्यात नंबर नाही लागला आपला, मग ते कोणाचं तरी कॅन्सल करा, पण मला घ्या कारण तुम्ही माझ्या ओळखीचे. हा स्वार्थच आहे. वास्तविक पाहता आपण काही त्याच्याकरता योग्य नाही. कारण सगळे जो मनुष्य वेळेने आलाय, क्रमाने आलाय, तो त्याच्या असं सर्व ठिकाणी, हे आपलं उगीच एखादं उदाहरण म्हणून, पण मनुष्याचा स्वार्थ लहान मोठ्या गोष्टीत अडकलेला असतो. आणि त्यांनी सांगितलं व्यवहार करताना जर ज्यात आपण जे म्हणतोय की सत्पुरुषांच्या ठिकाणी ते स्वरूपाला प्राप्त झाले, म्हणून त्यांना दक्षिणायन आहे का उत्तरायण आहे, त्यांना पहाट आहे का त्यांना रात्र आहे, यांनी काहीच फरक पडत नाही. पण आपल्याला सामान्य मनुष्य बरा वागतो, बऱ्या मार्गाने जातो, पुष्कळ आपल्या त्याच्या प्रवृत्ती तो नियंत्रणात ठेवतो, तर त्याला कोण लाभदायी ठरू शकतं. म्हणून त्यांनी सांगितलं की काल पण लाभदायी ठरतो. मनुष्याने म्हणावं भगवंता कुठलं मला योग्य काळी घेऊन जा बाबा, माझ्याकडे लक्ष देईल. कारण आपल्याकडे म्हण आहेच आहे,
विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम. माणूस नाहीतरी शेवटी काय मागतो, हेच मागत असतो की मृत्यू सगळ्यांना यायचाच आहे, पण मृत्यू येईल तो सहज यावा, तो विना त्रासाने यावा, वेदना रहित यावा, फार खितपत न पडता यावा. या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व बाबतीमध्ये बाकीचा विचार अलग आहे, पण आणि तो इथे त्यांना करण्याची गरज पण नाही, आणि ते त्याचा विचार करतही नाही. ते करताहेत ज्याचा विचार तो योगी आहे, तो चांगल्यापैकी अभ्यास केलेला माणूस आहे. क्वचित या जन्मामध्ये तो मोक्षही प्राप्त करू शकणे इतकी ज्याची प्रगती झालेली आहे, म्हणजे ज्याला चरमदेह म्हणतो, असा कदाचित तो ह्या चरमदेहात सुद्धा आहे. पण असं असतानाही असं का होतं, असं होऊ शकतं. मग ते कशामुळे होतं, याचं एक योग्याकरताच दिलेलं हे कारण आहे. अर्थात कोणतीही गोष्ट भगवंतांनी गीतेमध्ये कोणा एका विशिष्ट व्यक्तीकरता एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तत्वज्ञान म्हणून सांगितली नाही. भगवंतांनी ती सर्व लोकांनी आपल्याकरता त्याचा काय उपयोग किंवा तो आपल्याकरता कसा विषय विचारात घ्यावा, आपण त्याच्यावर चिंतन मनन कसं करावं, त्याच्यापासून आपल्याला लाभ कसा करून घ्यावा, ज्याचा त्यांनी करायचं. कारण आपण कसे आहोत, आपली परिस्थिती काय आहे, आपल्या परिस्थितीमध्ये काय घडणं शक्य आहे, या सगळ्याचा विचार व्यक्तीबरोबर बदलतं. आणि त्यामुळे इथे त्यांनी योगी म्हटलंय, आणि तो योगी आहे, अगदी अधिकारी योगी आहे. पण एखाद्या अधिकारी योग्याला आपण आता केरळी बघितलंच आहे की दक्षिणायन भेटलं की त्या दक्षिणायनामध्ये तो जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा त्याच्या शरीराचं भान त्याला राहत नाही, अभ्यासाचं भान त्याला राहत नाही. कारण त्यावेळी जी बुद्धी असते ती बुद्धी ह्या निसर्गाच्या म्हणजे प्रकृतीच्या या वातपित्त कफामध्ये अडकून पडते, आणि त्याच्यात अडकल्यानंतर त्या बुद्धीला सावधपणे राहत नाही. एवढा मोठा योगी आहे, एवढा अभ्यास आहे की जायच्या क्षणी कसं असावं, काय असावं, काय करावं, हे सगळं जरी त्याला कळत असलं आणि हे सगळं जरी त्याला माहीत असलं आणि हे शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता त्यांनी आयुष्यभर जरी सगळं अभ्यासाने ते प्रयत्नपूर्वक चालू ठेवलं असलं तरी शेवटच्या क्षणी घात होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याचं कारण काय, ती कारणं त्यांनी सांगितली की अनेक, एखाद्याला प्रकृतीच्या अस्वास्थ्यामध्ये तो अडकून पडतो, एखादा बेशुद्धावस्थेत म्हणजे आजच्या भाषेत कोमामध्ये जातो, योगी आहे पण कोमॅटिक स्टेटमध्ये जातो. आता एखादा आहे त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे बुद्धीला भ्रम पडतो, विस्मरण होतं, त्याचं त्याला काही कळत नाही. आता काय एवढा मोठा योगी आहे पण अशा या सगळ्या वेगवेगळ्या लक्षणं दिलेली आहेत ते की त्या त्या लक्षणांनी युक्त काय काय होतं. एका ओळीमध्ये 10 लक्षणं घातली याचा अर्थ एका वेळी त्याला एवढी सगळी लक्षणं होणार आहेत आणि नाहीतर काही होणार नाही असं नाही. ज्या त्या योग्याला जे व्हायचं असेल ते होईल. आता त्यांनी जेव्हा धूम मार्ग म्हणजे धूम्र मार्ग सांगितला तर तो जो धूम मार्ग आहे तो सांगून झाला. आता पुन्हा एकदा अर्चिरादी मार्गाकडे आले आणि आता ते काय म्हणतात, शुक्ल कृष्णे, नाही शुक्ल का बरोबर आहे हा, शुक्ल कृष्णे गती हे ते जगतः शाश्वते मध्ये एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुन्हा. म्हणाले आता इथे काय होतं, गती आता 2 लक्षात घ्या म्हणाले. आम्ही तुम्हाला सांगितलंय की शुक्ल गतीने काय होतं, कृष्ण गतीने काय होतं. म्हणजे शुक्ल करता अर्चिरादी मार्ग, कृष्ण गती करता किंवा धूम मार्गा करता जो विचारात घेतला आहे तो जो आहे तो अर्चिरादी मार्गापासून अलग असल्यामुळे आणि धूम म्हणजे एक प्रकारे धुसर अंधकारात जाणारा असा मार्ग असल्यामुळे तो धूम मार्ग आहे किंवा त्याला गतागत आहे. उपनिषदांनी दुसरे 2 शब्द वापरले, एक देवयान मार्ग वापरलाय शब्द, दुसरा पितृयान मार्ग शब्द वापरलाय. त्याला काही फरक काहीच पडत नाही. देवयान मार्गाने गेल्यानंतर गतागत संपतो, पितृयान मार्गाने गेल्यानंतर गतागत राहतं. पण पितृयान मार्ग मिळणं सुद्धा पुष्कळ मोठा पुण्याचाच भाग आहे. सामान्यतः जीवाला हे अंतरिक्ष ओलांडून पुढे जाता आलं पाहिजे, कारण तो जितका जास्त आसक्त आहे तितका तो मागे खेचला जातो. आणि तो जेव्हा मागे खेचला जातो तेव्हा तो हे पृथ्वीचा किंवा या ब्रह्मांडाचा तो ब्रह्मकटाह ओलांडून तर तो पलीकडे जातच नाही. पितृयान मार्गाने गेला तरी सुद्धा पितृलोकाला पण जाते. पितृलोकाला जाणं सुद्धा मोठ्या पुण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे उत्तम मार्गाला जाणं वगैरे अवघड आहे.
जीव पृथ्वीतल, जीव अंतरिक्ष, या अंतरिक्षामधले जे थोडे थोडे वर गेलेले लोक, अशा कोणत्या तरी भागामध्ये ते जीव राहतात. काय त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात त्याप्रमाणे, जो काळ असेल त्याप्रमाणे दीर्घ काळापर्यंत वेळ काढावा लागतो. आणि त्यामुळे हे मार्ग असे ऐकताना अगदी साधे सरळ सोपे वाटले तरी सुद्धा जीवन त्याच्याकरता फार योग्य तऱ्हेने जगावं लागतं. प्रत्येक क्षणाचा विचार फार सावधपणाने करावा लागतो. आणि असं आहे की ह्या गोष्टीबद्दल आपल्याला फारसं महत्त्व वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मृत्यूनंतर असं काही जग असेल आणि मृत्यूनंतर आपल्याला काही जीवन आहे, ह्याच्याविषयी आपल्याकडे गांभीर्याने विचारच नाहीये. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी पाश्चात्य विचारांच्या पार्श्वभूमीवरती आपण उडवून लावलेले आहे. आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. अरे तुझ्या विश्वासावर काय आहे? तुझा पुष्कळ विश्वास आहे, तू 1000 वर्ष जगावं, तू जगणार आहे का? तुझ्या हातात काय आहे? आपल्या हातात काहीच नाहीये. माझा विश्वास आहे, माझा विश्वास नाही ठरवण्यावरती काय शास्त्र आहे का निसर्ग आहे का निसर्गाचे नियम आहेत, असं काही नाही. पण तरी सुद्धा मनुष्य ह्या सर्व गोष्टी फार हलकेपणाने, आजकाल हा शब्द हिंदीत पण खूप वापरतात, लाईटली, इंग्रजीचा लाईटली शब्द आता मराठीमध्ये हलकेपणाने अशा अर्थाने आता वापरायला लागले की माणसं आता ह्या सर्व गोष्टी फार सहज घेतात. आपण पूर्वी हलके वगैरे म्हणत होतो, आपण सहज म्हणतो की सहजपणाने घेतो असं, म्हणजे त्याला फारसं गांभीर्य नाहीये आपल्याला त्या गोष्टीचं. अशा अर्थाने त्या हल्ली तो शब्द मराठीत अगदी भाषांतरित होऊन हिंदीत पण तसाच गेलाय. आता हिंदीत सुद्धा लोक हलकेपणाने शब्द वापरतात. तर बहुत हलका लिया उसे, असं मी म्हटलं तर हे नवीन आलं लाईटलीचं भाषांतर. असो, परंतु इथे त्यांनी जे सांगितलंय की हे जे दोन मार्ग आहेत, शुक्ल गती आणि कृष्ण गती, ह्या ज्या दोन गती आहेत, या दोन गतींचा विचार करता शुक्ल गती प्राप्त झाली तर त्या योग्याला विचार करण्याचं कारणच नाही. तो तिथल्या तिथे मुक्तच आहे, त्या ठिकाणी मुक्त होऊनच जातो. कृष्ण गती प्राप्त झाली तर जी काही देहाची अवस्था आहे, जे काही आता भोग आहेत किंवा त्या देहाच्या ज्या काही पीडा आहेत, त्या पीडा ज्या भोगाव्या लागतील त्या जीवाला त्या लागतील, परंतु तो पुनरावर्तनाच्या मार्गावर आहे आणि तो पुन्हा त्याला गतागत आहे. एक जन्म असेल, 2 जन्म असतील, पण त्याला यावं लागतं. आता इथे आधी विषय आपल्याला सांगितला, वेगळा वेगळा सांगितला, म्हणजे कृष्णगती आणि शुक्लगती, आणि आता इथे एकत्रित सांगताय. आता म्हणताय की आम्ही आपल्याला सांगतो की या जगामध्ये या दोन गती आहेत, एक शुक्लगती आहे, एक कृष्णगती आहे. जगतः शाश्वते मध्ये म्हणाले ही शुक्लगती जी आहे नित्य शाश्वत आहे. म्हणजे मनुष्याला एकदा किंवा त्या योग्याला एकदा त्या शुक्लगतीने जर मोक्ष मिळाला किंवा त्याच्या ठिकाणची सगळी बंधनं सुटली तर ती बंधनं किती सुटतात ते त्यांनी सांगितलंय की कल्प सुरू झाला आहे, कल्प संपला आहे आणि कल्पाचा मधला भाग आहे. म्हणजे आता कल्पामध्ये 4 युग येणारच. हे पहिलं युग सत्ययुग आहे, मग त्रेतायुग आहे, मग द्वापार युग आहे, मग कलियुग आहे. ही 4 युगामध्ये येऊन जातात. परंतु या कल्पाची सुरुवात झाली, सत्ययुगाला सुरुवात झाली, कल्पाचा शेवट झाला, कलियुग संपलं, तरी त्याला कुठल्याही प्रकारे मिळालेला जो मोक्ष आहे तो मोक्ष त्याचा संपत नाही. त्या मोक्षाचा जो कालावधी आहे तो संपुष्टात येऊन पुन्हा गतागताकडे किंवा दुसरी कोणती तरी वेगळी गती त्याला घ्यावी लागत नाही, त्याला ती प्राप्त होत नाही, तो तसाच असतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं त्या दोघांच्या मधला जो काळ आहे त्या काळात सुद्धा त्याला कुठलाही मोह पडत नाही की चला पुन्हा एकदा जन्म घेता आला तर बरं, जाऊ पृथ्वीवरती एक जन्म घेऊ आपण, असं त्याला वैयक्तिक वाटत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय ते लक्षात ठेवण्यासारखंच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणच. आम्ही आमच्या इच्छेकरता येत नाही, आम्हाला देव डेप्युटेशनवर पाठवतो. तो आमची इथे योजना करतो की बाबा तू जा, आता तिकडे गरज आहे तर तू जायला तयार आहे का? तर म्हणूनच हे जे संत आहेत, सगुण भक्त आहेत, त्या सगुण भक्तांनी आपल्या इच्छेपर्यंत भगवंताशी कैवल्य मुक्ती मागितलेली नाही. भगवंताशी एकरूप व्हावं असं त्यांनी म्हटलं नाही. ते म्हणतात भगवंता तुला गरज पडली तर तुझं काम कोण करणार? तुझं काम करण्याकरता आम्ही आहोत, तू सांग केव्हाही जायला सांगितलंस पृथ्वीवर, आम्ही जायला तयार आहे.
तीच भूमिका त्यांनी काव्यातनं आपल्या पुढे जशी मांडली आहे की आम्ही पुन्हा आता ज्ञानेश्वरांच्या सारखे भगवंताचं साक्षात रूप जेव्हा मनुष्य देह घेऊन येतो तेव्हा तर आणखी काय होणार. आम्हाला शाणं करण्याकरता आता त्याला साक्षात विष्णूचा अवतार आहे असंच म्हटले की ज्ञानेश्वर महाराज, पण ते म्हणत नाही. त्यांनी म्हणून ठेवले सत्यवादाचे तप केले आम्ही तकल. वाणीने सत्य बोलावं हे आम्ही जन्मजन्मांतरी युगयुगांतरी हे तप आम्ही केलंय. म्हणून ही ज्ञानेश्वरी लिहिण्याचं भाग्य आम्हाला त्या पुण्यामुळे लाभलेलं आहे. नाहीतरी एवढी बुद्धिमत्ता आणि हे सगळं त्यांनी ह्यात काही म्हटलं नाही, त्यांच्या कंसात काहीच नाही, आपणच टाकलं की एवढी बुद्धिमत्ता, एवढं सगळं लाल वया, एवढा सगळा चमत्कार, हे सगळं जे घडलं ते त्याचं फळ आहे असं. तर असो, आता या ठिकाणी एकया याती अनावृत्ती, याच्यामध्ये काय होतं, एकामध्ये म्हणजे शुक्लगतीमध्ये अनावृत्ती न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, त्याला पुन्हा यावं लागत नाही, त्याला पुन्हा इथे यावं लागत नाही. पुनरावर्तन संपलं म्हणजे काय झालं, शुक्ल मार्गाने तो बाहेर गेला की ह्या ब्रह्मांड, जे आमचं ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचा जो कटाव आहे, कटाव म्हणजे कढई, ती जी उलटी घातलेली कढई आहे वरती, त्या कढईच्या तो वर निघून जातो, त्या मर्यादेच्या तो पुढे निघून जातो. त्या मर्यादेच्या पलीकडे तो गेला की मग त्याला पुन्हा इथं यावं लागत नाही. पण या मर्यादेची त्याची घातलेली त्या कढईच्या आतमध्ये जेव्हा ही दोन छकलं झालेली आहेत, एक कढई वरून आहे, एक कढई खालून आहे, आणि त्या खालण्याच्या त्या दोघांच्या छकलांच्या मध्ये आमचं भू ही जी पृथ्वी आहे तिच्यावर आम्ही वावरतो ते आम्ही आहोत, ते बाकीचं वर आहे. म्हणजे फिजिक्सच्या भाषेमध्ये बोलायचं तर आधी मी मर्यादित बोलू, पण तरी सुद्धा अपर ॲटमॉस्फिअर हे जे आहे ते सगळं वरतीमध्ये कुठेही नाही. फिजिक्सने कुठपर्यंत नेलं माहीत नाही, आम्ही ते आमच्या पद्धतीने त्या स्वर्गापर्यंत नेलं. म्हणजे भू, भुवहा आणि स्वाहा या तीन गोष्टी त्याच्यात येतात. मग त्या स्वहाच्या वरती तो ब्रह्मकटाह म्हणजे ती जी कढईची वरची रेग आहे ती ओलांडून तो जीव निघून जातो. तो वर निघून गेला की मग वरचे लोक महाहा, जनहा, तपहा आणि सत्यम, तो जो सत्यम लोक आहे तो ब्रह्मलोक आहे. ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक, जो आमची निर्मिती करणारा आहे तो सर्वात शेवटी दिसणारा प्रकट लोक तो आहे. याही लोकाला ओलांडून गेल्याशिवाय ही कैवल्य स्थिती प्राप्त होत नाही. त्याच्याही पलीकडे ईश्वराचं स्वरूप आहे. पुढं जायचंय का नाही जायचंय हा जाणारा ठरवतो. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की एकामुळे, त्या शुक्ल गतीमुळे पुनरावर्तन संपतं. म्हणजे आता तो कुठे गेला, ते कटाव ओलांडून पलीकडे गेला, त्याच्या अधिकाराप्रमाणे गेला. एखादा चांगला ज्ञानी, खूप चांगलं आचरण असणारा, पुष्कळ आपलं जीवन योग्य प्रकाराने वेतून नियोजनपूर्वक आपलं जीवन व्यतीत करणारा असा जर एखादा असेल तर कदाचित तो हे ओलांडेल आणि जाईल त्या महाहामध्ये. आणि तिथून आता त्याचा अभ्यास सुरू होईल की जनहा, तपहा, सत्यम या ठिकाणी जाणं हा त्याचा तिथे अभ्यास आहे. त्याच्याशी, कारण हे सगळं काय, मोक्ष म्हणजे मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य या जीवावरचं आपलं असणारं, इथं असणारं जे बंधन आहे, ते जसं आपल्या अंगावर जे प्रेशर आहे त्याच्या दावाखाली आपण इथे वावरतोय तसंच आहे. प्रचंड अशा आपल्यावरती असणाऱ्या असमर्थता, अस्वातंत्र्यामध्ये आपण जगतो. आपल्याला काही माहीत नाही, आपण असं ठरवू शकत नाही, आज मी बाहेरून घरी जाईल, कुठे लागणार नाही, पडणार नाही, खचटणार नाही, धक्काला एखादा माणूस चालता चालताच पडतो, पायाला म्हणजे हे पडतं, म्हणजे जखमा होतात, क्वचित डोक्याला खूप पडते, नाही तर एखाद्या झाडच मोडतं, म्हणजे काही होऊ शकतं. हे काय आहे, ही अस्वतंत्रता आहे, आमच्या हातात नाही आहे. काय आम्हाला घडवायचं आहे ते आमच्या हातात नाही, कारण जीव हा पूर्णपणे परतंत्र आहे. आणि ह्या पृथ्वी तलावर जगत असताना आता व्हायरल इन्फेक्शन ह्या 5-25 लोकांना झालं, त्याच्याच बरोबर वावरणाऱ्या 5-25 लोकांना नाही झालं. त्याची व्यावहारिक कारणं वेगवेगळी देता येणार नाही तसं नाही, पण ते कारण देत असतानाच प्रत्येकाला काही असं वाटत नाही, कुणालाच वाटत नाही की याचं दुखणं मला होऊच नाही असंच वाटतं. पण तरी सुद्धा त्या दुखण्यापासून तो लांब जाऊ शकतो. काय जो स्टॅम्प मारून शरीर घेऊन आलाय,
त्याची काय कमी जास्त, त्याची कुवत काय असेल ते, परंतु हे सगळं जे आहे ते आमचं अस्वातंत्र्य आहे. की कोणत्या परिस्थितीत आता पक्षाच्या निवडणुकांकरता लोकांनी अब्जावधी रुपये जमवून ठेवले. नोटाबंदी आली, केराच्या म्हणजे कचरा कुंड्यांमध्ये पैसे टाकून द्यायला लागले. गेलं ना, अस्वतंत्रता आहे. त्यांना म्हणता लगा तुम्ही काय वाटेल ते करा, आम्ही कमावलेले पैसे आहेत आम्ही देणार नाही, असं झालं. कारण सगळी बंधनं आहेत, समाजाची बंधनं आहेत, समाजाच्या नियमांची बंधनं आहेत, धर्माची बंधनं आहेत, वागण्याची बंधनं आहेत, कुटुंबाची बंधनं आहेत. या सगळ्या बंधनांनी इथे जो मनुष्य बद्ध आहे तो त्या स्वर्गापर्यंत थोडं थोडं त्या अंतरिक्षामध्ये भुवहामध्ये जातो तेव्हा थोडं बंधन सुटतं. शरीराचं बंधन सुटलं की त्याला कळतच नाही त्या जीवाला, देह पडला आणि जीव चालला, त्याला कळतच नाही की सूक्ष्म देहाने जायला लागल्याबरोबर भिंत आडवी येत नाही, रस्ता आडवा येत नाही, मार्ग आडवा येत नाही. त्या जीवाला कळत, तो पहिला भांबावून जातो. कारण शरीराच्या मर्यादेत जगायची सवय झाली आहे त्याला. त्याच्या पलीकडे त्या सूक्ष्म देहात गेला, असंच आहे. अंतरिक्षामध्ये गेला, आणखी सवलत आहे, आणखी त्याला सुख आहे. स्वर्गात गेला तर दुःखरहित सुख आहे, तरी सुद्धा पुन्हा गतागत आहे. आणि महामध्ये आता पुन्हा येणं नाही, आता पुन्हा जन्म घेणं नाही. पण तिथेही काही बंधनं आहेत, त्यातली एक एक बंधनं सुटत जातात. मग जनहा, मग तपहा, मग सत्यम, असा तो वर जातो. म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्या दृश्य जगतामध्ये तो या ब्रह्मांडामध्ये त्याला राहावं लागत नाही. नाही तर जीव आपापल्या इच्छेप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे त्या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठेतरी वावरत असतो. त्याची प्रवृत्ती जशी आहे त्याला जर मुक्ती नाही मिळालेली असेल, आणि किती जणांना मुक्ती मिळणार? कारण आमच्या प्रवृत्तीमध्ये इतकी आसक्ती आहे की त्या आसक्ती काय प्रमाणात कमी जास्त आणि कशाच्याशी निगडीत आहे त्याप्रमाणे मनुष्य अडकलेला असतो. तो जिथे अडकतो त्याच्यामधून त्याची सत्प्रवृत्ती त्याला जिथे घेऊन जाते आणि जिथे स्थिर म्हणते तो या पृथ्वी तलावर स्थिर होतो, आपलं कार्य करत राहतो. आणि जेव्हा केव्हा त्याला मुक्ती मिळेल तेव्हा तो त्याच्यातून बाहेर पडतो. आणि म्हणून ते म्हणाले की एका मार्गाने, शुक्ल मार्गाने ही माणसाची पुनरावृत्ती आहे ती संपून जाते, आणि ही कृष्णगती जी आहे त्या कृष्णगतीने त्याला पुन्हा यावं लागतं. योगी किती अधिकारी असला तरी ऐसी अनादी या दोन्ही वाटा. म्हणजे आतापर्यंत त्यांना जे सांगायचंय त्याचा आपण आता गोषवारा घेतला, आता आपण पुढे चाललो. कारण आता ते हा विषयावर ते थांबत नाहीये. आतापर्यंत या विषयावर त्यांचा ठहराव होता, ते तोच विषय आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने समजावत होते. आता ते म्हणतात ऐसी या अनादी या दोन्ही वाटा, एकी उजू एकी आव्हाटा. एक अगदी सरळ आहे, सुखाची आहे, आणि एक आव्हाटा अडचणीची आहे, त्रासाची आहे, आडवरणाची आहे. म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविली या तुझं. म्हणून तुला व्यवस्थित विवरण करून मी ह्या दोन्ही बाजू सांगितले. कारण माझ्या प्रत्येक शब्दाबरोबर तू समजून घेशील याची भगवंत म्हणतात अर्जुना मला खात्री आहे. कारण तू इतका प्रज्ञावान पुरुष आहेस की तो प्रत्येक शब्द हा तुला उलगडणारच आहे. आता वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी आहे, त्यांनी त्याचा सोपं केली आहे, सब्जेक्ट सोपं करण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू. पण तरी सुद्धा त्यांच्या कोणत्याही शब्दाचा आपल्याला कुठे यथार्थ कळतो. यथार्थाला आपण भिडतच नाही. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो, अधिक प्रामाणिकपणे जवळ भिडायचा प्रयत्न करतो. पण म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीच्या याचा अर्थ हा आहे असं ठामपणे सांगता येत नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी स्पष्टीकरण गीतेवरचं ठामपणाने आपल्याला दिले. जर आपल्याला खरंच नीट कळायला लागलं तर त्यातनं सगळंच उलगडेल. पण मनुष्याला काय वाटतं, अहो आता एवढी मोठी 9000 वेळची ज्ञानेश्वरी, ती वाचायची किती वेळा, मग त्याच्यावर चिंतन करायचं किती वेळा, मग त्याच्यातले दृष्टांत समजून घ्यायचे किती वेळा, त्यातले विषय पूर्ण ज्ञानेश्वरीत कधी इकडे कधी तिकडे आले ते जुळवायचे किती वेळा. आता किती वेळा जुळवायचे म्हणजे तर ते ज्ञानेश्वरी प्रमाण ग्रंथ मानूच नाही आपण. कारण शेवटी काय आहे, कोणताही ग्रंथ शेवटी त्यांनी जसं म्हटलंय ना की तुझे विण अनुवाद आणि शब्दे विण संवाद, त्या ग्रंथाशी संवाद करतच राहावा लागेल. या संवादात तो केव्हा उलगडायला लागेल, कुणाला कसा उलगडेल, किती उलगडेल, कोणत्या हेतूने उलगडेल, आणि माऊलींना किती त्याला उलगडून द्यायचं आहे त्याच्यावर आपण
माऊलींची इच्छा असेल तर देतील उलगडून, नसेल तर देणार नाही. ते म्हणतील करा, झटापट्या करत बसा, तुमच्या आयुष्यात जेवढं मिळेल तेवढं मिळेल, नाही मिळालं नाही मिळालं. तर शेवटी काय, जो तो त्या ग्रंथाशी झोंबेच घेतो, दुसरं काय, कळत काहीच नाही त्या. पण कळेल केव्हा, साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की हे असं आहे, याचा अर्थ या पद्धतीने लावा तरच कळेल. आणि म्हणून ते इथे म्हणतात, बघ मी तुला अर्जुना अगदी बुद्धिपूर्वक अगदी पूर्णपणाने तुला उलगडेल आणि त्याचे परिणाम कळतील, असं सुभटा दावी याला तुझं. हे पराक्रमी पुरुषा, हे अर्जुना, तुला मी हे दोन्ही मार्ग उलगडून दाखवलेले आहेत. का जे मार्ग देखावे. एक मार्ग आहे, एक अमार्ग आहे. म्हणजे या मार्गाने गेलं तर कल्याण आहे, या मार्गाने गेलं तर कल्याण नाही, म्हणून मार्ग शब्द वापरलाय. साच लटिके ओळखावे, त्यातला कोणता योग्य कोणता अयोग्य हेही ओळखावं, आणि त्यातला खरा कोणता खोटा कोणता, म्हणजे अवलंबण्यासारखा कोणता नाही कोणता ते ओळखावं. हिताहित जाणावे, आपलं हित जाणून घ्यावं. हिताची लागली, आपल्या हिताकरताच आपलं हित जाणून घ्यावं. आणि म्हणून ते म्हणतात, पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणून या आडवी रिगवत असे. हे बघा म्हणाले, तुम्हाला दृष्टांत देतो. नाव देखता बरवी, खूप सुंदर नाव आहे, आणि ती होडी नाव त्या जलाशयामध्ये आहे. कोणी आड घाली काय अथावी, अथांग अशा जलाशयामध्ये कोणी काय उडी घालणार आहे का? की नाव पाहिल्यावर काय उडी मारायचं कारण आहे का? तो नावेतच बसेल. का सुपंथ जाणून या आडवी रिगवत असे. हा मार्ग दुसरा दृष्टांत, एक नावेचा दिला, दुसरा मार्गाचा देतात. आम्हाला कळलंय की हा प्रशस्त मोठा छान अगदी एक्सप्रेस हायवे, या मार्गावरून जाणं सुखाचं आहे, चांगलं आहे, आणि थेट आपल्या ध्येया उद्देशाकडे नेऊन पोहोचवणार आहे. तरी सुद्धा म्हणाले, हे सगळं हा सुपंथ आहे, हे जाणून सुद्धा कुणी आडमार्गाला जातो का? तो म्हणतो नाही, काय असं जाण्यात काही मजा नाही, जरा थ्रिल पाहिजे, म्हणून हा रस्ता सोडा आणि अवघड रस्त्याने जा, असं म्हणाले सहसाच माणूस करत नाही. त्याचं कारण असं आहे, वेळ घालवणे हा काही थ्रिलचा विषय नाही. वेळ घालवणे म्हणजे थ्रिल नाही. साहस करायला अनेक ठिकाणं उघडी आहेत. वेळ आता आजकाल जसं असतं तसं एखादा माणूस उगाच कुठेतरी कोणतेतरी चॅलेंजेस स्वीकारतो, त्याच्यामध्ये काहीतरी पराक्रम असू दे, पराक्रमाचं चॅलेंज आपण समजू शकतो. पण जिथे नुसताच वेळ घालवणं आहे, जिथे उगीच कशाशी तरी जोडवे घेणं, त्याला फारसा अर्थ नाही. म्हणून ते सांगताय किंवा म्हणाले, चांगला मार्ग सोडून कुणी सांगितलंय आडमार्गाला जायला आणि आपला वेळ घालवायला. कारण पहिल्यांदा आपलं आयुष्य किती महत्वाचं आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण आपल्या आयुष्यातला वेळ फुकट घालवणार नाही. पण आपल्याला आयुष्याच्या त्या वेळेची किंमत कळतच नाही, म्हणून आपण ते आयुष्य कसंही खर्ची घालतो, कुठेही त्या वेळ आपला कसाही वाया जात असतो. आणि म्हणून ते म्हणाले की चांगला मार्ग सोडून कोण आडमार्गाला जातो? जो विष अमृत ओळखे, ज्याला विष आणि अमृत कळलेलं आहे, तो अमृत काय सांडू शकेल? त्याला काय अमृत सांडून आपण विष प्यावं असं वाटतं का? तेवी जो उजूवाट देखील तो अवाटा न वचे. त्याचप्रमाणे ज्याला चांगला मार्ग समजलेला आहे तो उगाच रानामध्ये, तो उगाच काट्याकुट्याच्या मार्गावरती जाणार नाही. म्हणून पुढे पार खावे खरे पुढे, म्हणून आधी. पुढे शब्द हा त्यांचा आधी या अर्थाने येतो, म्हणून आधीच आपण, नाही तर पुढे आजही लोकांच्या बोलीभाषेत आहे. पुढे म्हणजे आपण जसं पुढे म्हणतो तसं ते लोक पुढे असंच म्हणतात, आणि पुढे म्हणून तो शब्द पुढच्या करता वापरला जातो. माऊलींनी आतापर्यंत जितक्या वेळा तो शब्द आला आपण लक्षात घ्या की त्यांनी आधी अशा अर्थाने तो शब्द वापरला. म्हणून पुढे पारखावे खरे पुढे. पुढे म्हणजे वाईट आणि खरं म्हणजे योग्य. तर आधी पारख करावी, काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्याची. पारखिले तरी न पडे अनवसरे काही. कही म्हणजे केव्हाही, वेळेशी निगडीत घेतलेला शब्द आहे. कही कधीही, अनवसरे म्हणाले कधीही अनुचित घडत नाही. आपल्या आयुष्यामध्ये जसं योजलं आहे तसंच जात राहणं आणि आयुष्य बेतावं, त्या बेतलेल्या पद्धतीने आपल्या जीवनाला पुढे जायला मिळावं, ही एक भूमिका, ही टाइम मॅनेजमेंट आहे आयुष्याची, दुसरं काही नाही.
वेळेचं नियोजन आहे या पद्धतीने. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासी लियाचे हन काम जाईल वाया. नाही तर एरवी हे असं जर आम्ही केलं नाही, जर त्याचं नियोजन आम्ही केलं नाही आणि काहीतरी करत बसलो तर एरवी देहांती थोर विषम, जे देहाचा जेव्हा अंतिम काल येईल त्यावेळी विशेषतेने किंवा विषमतेने या मार्गाचे आहे संभ्रम. म्हणाले मग हे कोणते मार्ग, कसे मार्ग, कोणते आचरणाला मिळतील, त्याचं काय आपल्याला फल मिळेल. जन्मे अभ्यास लियाचे हन काम जाईल वाया. कारण आधीच नियोजन केलेलं नाही, नियोजन नाही, त्यामुळे कोणत्याही एका मार्गावरती आपल्याला अधिकार शब्द नाही वापरता येणार, पण त्या मार्गावरची आपली साधना झाली. साधना कमी झाली का जास्त झाली हा विषयच नाही, किती प्रामाणिकपणाने मनुष्य आयुष्यात चालत राहिला एवढाच विषय. कारण आपण पाहिलं तर भगवंत जेव्हा फल देतो तेव्हा किती किती 1000 वर्ष तप केलं, 500 वर्ष तप केलं, आजच्या काळामध्ये एक तप म्हणजे 12 वर्ष केलं, 2 तप केली, 24 वर्ष केलं. भगवंत त्याच्यावर फल देत नाही, भगवंत त्याच्या मागच्या भूमिकेवर देतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की असं जर निश्चित केलंच नाही, कोणताच अभ्यास निश्चित केला नाही, साधन निश्चित केलं नाही, जीवन निश्चित केलं नाही, मग आपला रोजचा वेळ सुद्धा निश्चित केला नाही, आला दिवस तसा गेला, कसाही येतो कसाही जातो, त्या दिवसाचं काही नियोजन नाही, तर म्हणे या मार्गाचे आहे संभ्रम. मग त्या मनुष्याच्या ठिकाणी कोणत्याच मार्गाविषयी एक निश्चितता आलेली राहत नाही किंवा कोणताच मार्ग निश्चितपणे प्राप्त होत नाही. जन्मे अभ्यासी याचे हन काम जाईल वाया. आणि जन्मभर ज्याचा अभ्यास केला, योगी आहे म्हणून म्हटलंय, आपल्याकरता जर त्याचा विचार केला तर आपल्याकरता ते ऍप्लिकेबल नाहीये, आपल्याला तो विषय नाहीये, कारण त्या योग्याने आयुष्यच त्याच्याकरता. आणि मग आता हे सगळं फुकट जाणार का? म्हणून जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं की भगवंता, अरे सगळं सोडून तू मला हे लिहायला लावलंस आणि एवढे अभंग मी लिहून काढले आणि त्याच्या एवढा गाथा तयार झाला, आणि आता हा गाथा जर बुडवला तर मग मला आयुष्य कशाला पाठवलं इकडे? हे सगळं काम जर तेच योजना होती, माझ्याकडनं तेच काम करून घ्यायचं तर फुकट घालवलंस ना. हे असं कसं चालेल? माझ्या आयुष्याचं काय व्हायचं असेल या गाठेबरोबर होऊ दे, ते जर फुकट जाणार असेल तर आयुष्यही संपू दे, ते जे टिकणार असेल तर मलाही राहू दे, नाही तर करायचंय का? तू पाठवलंच कशा करता? त्याच्याच तर करता आलो आम्ही. झाडू संतांचे मार्ग, त्यांनी म्हटलंच आहे, आम्ही संतांचे मार्ग झाडून साफसूफ करायला आलो. आणि हे जे प्रबोधनाचं साधन आहे माझं, किंवा जे मी निर्माण केलं आहे आयुष्यभर, तेच गेलं. म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने याचा आपल्याला अन्वय लावता येईल. त्यांनी म्हटलं या मार्गाचे आहे संभ्रम. या मार्गाच्या मध्ये आमच्या अंतःकरणामध्ये संभ्रम निर्माण होतात की काय झालं, आता आपण काय केलं. योगी करतो आहे, हे सगळं कार्य करत असताना योग्य नियोजनाने गेला नाही तर त्यालाही योग्य मार्ग मिळत नाही, कारण त्याच्या दृष्टीने त्याला वाटतं आपण करतोय ते बरोबर आहे, पण ते तो करतोय ते बरोबर आहे का नाही, अशा अनेक भाव आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासी याचे हन काम जाईल वाया. जन्मभर एक गोष्ट घेऊन आपण करत राहिलो आणि मग ती मात्र शेवटी उपयोगाला आली नाही. कारण असंच म्हणतो ना मनुष्य, दुसरं काही नाही भगवंता, शेवटच्या क्षणी तुझं स्मरण असं, जब प्राण तन से निघले. त्यांनी म्हटलंच आहे ना त्याच्यामध्ये, गंगाजी का तट हो यमुना का वंशी वट हो, मेरा सावला निकट हो जब प्राण तन से निघले. तो जवळ असावा, काय जे माझ्या आवडीच्या वस्तू आहेत त्या माझ्या बरोबर असाव्या, हे असं घडावं असं तो म्हणतो की ही माझी इच्छा आहे, त्याप्रमाणे भगवंता घडवतो. तर त्यांनी इथे म्हटलं पण हे आयुष्यभर जे मागत राहिलं ते म्हणाले शेवटी काय झालं की जर आमच्याकडनं काहीतरी चुकलं तर हे सगळं फुकट जाईल, हे सगळं वाया जाईल, हे राहणार नाही. म्हणून जरी अर्चिरा मार्ग चुकलिया, जर हा अर्चिरा मार्ग चुकला म्हणजे शुक्ल मार्ग चुकला, अवचटे धूम्र पंथे पडलिया. वास्तविक या योग्याला अशा मार्गाला पडायची आवश्यकता नव्हती, पण झालं अवचटे, अकस्मात असं घडलं खरं, काहीतरी जीवनामध्ये बदललं खरं, तरी संसार पांती झुंतलिया भवतची असावे. म्हणजे बघा आता
आता पुन्हा गतागत सुरू झालं. आता काय दोष घेऊन आला, ते दोष घेऊन जन्माला आलं. जन्माला आलं की त्या जन्मामध्ये असंच पुन्हा काहीतरी गडबड झाली, पुन्हा काहीतरी चुका केल्या, आलो पुन्हा थोडे काही, पुन्हा आता त्याच्यावरून, म्हणजे हे लवकर संपणार नाही. आता हे सगळं संपवत आणलं होतं, ते संपवत आणलं, ते शेवटाला न्यायला हवं होतं, जायला हवं होतं, पण नाही गेलं. हे सायास देखोनी मोठे, आता कैसेनी पाय एक वेळ फिटे, म्हणून युग मार्ग घुमटे, शोधले दोन्ही. म्हणाले हे मोठे कष्ट आहेत या मार्गांच्या वरचे, हे फार मोठे कष्ट पाहून आता कैसेनी पाय एक वेळ फिटे, आता कोणत्या तरी प्रकाराने केव्हा तरी हे सगळं संपवण्याची वेळ आली, म्हणजे आता हे सगळे प्रयास संपणार आहेत. म्हणून योगमार्ग गोमटे शोधले दोन्ही, म्हणून हे दोन सुंदर असे मार्ग तुझ्या पुढे मांडलेले. तव एके ब्रह्मत्वा जाईचे, एकाने ब्रह्मभावालाच प्राप्त होतं आणि एके पुनरावृत्ती यायचे. म्हणजे माऊलींनी कसं स्पष्ट करून ठेवलंय, भगवंतांनी स्पष्टच सांगितलंय, पण त्याचं स्पष्टीकरण काय दिलंय बघा. या दोन्ही मार्गांना गोमटे मार्ग असं, म्हणजे पुनरावर्तन आहे, म्हणजे गेलो फुकट गेलं, ते योगाचा अभ्यास केलेला संपला असं नाही म्हटलं. त्यांनी असं म्हटलं येऊ दे, पुन्हा यावं लागलं तरी तू भगवंताच्या इच्छेने सुरक्षितच जन्माला यायची. म्हणून पुढे आधी 6व्या अध्यायात कसं म्हटलं, योगमार्ग शुचिताम श्रीमताम घे, योग भ्रष्टो भी जायते, नाही तर योगिनाम कुले, योग्यांच्या कुळामध्ये जन्म येईल. जो प्रत्यक्ष आता काय बिघडलंय त्याच्यावर अवलंबून आहे. थोडंसं बिघडलं असेल तर योग्यांच्या घरातील वातावरण अनुकूल मिळेल, झालं, त्या एका जन्मातच उद्धार होऊन जाईल. थोडं जास्त कमी बिघडलं असेल, श्रीमंतीत येईल, तर ते श्रीमंतीचे दोष लागतील अंगाला, मग त्याच्यामध्ये साधना मागे पडली, 4 दोष मागे आले की चला पुन्हा ये माणसाच्या जन्माला, पुन्हा आपले दोष घालव, पुन्हा ती स्थिती प्राप्त करून घे. त्या स्थितीला आल्यानंतर पुन्हा आला तो शेवटचा जन्म, आता पुन्हा या 2 मार्गावर आला की शुक्ल गतीने जाणार का कृष्ण गतीने जाणार, म्हणजे मध्ये पुन्हा काही जन्मांची गडबड येणार का जन्माला आल्याबरोबर. म्हणून त्यांनी दोन्ही सांगितलं, शुचिनाम श्रीमताम घे, शुचीच आहे, श्रीमंती असली तरी सुद्धा सात्विक श्रीमंताच्या घरी जन्माला यायची, पण सात्विकता आणि श्रीमंती आल्यावर त्याचे काही दोष आले तर त्या दोषांनी तू थोडा आळशी झालास, त्या दोषांनी काही कष्टाला कमी पडलास, साधनेला कमी पडलास, थोडा सुखलोलूप झालास, तर भगवंतांनी हे सगळं दिलं तरी सुद्धा तुला काही दोष निर्माण होऊ शकतील, घ्यावे लागतील 4-2 जन्म आणखी. किंवा योग्यांच्याच घरात जन्माला आलास, फारसं काहीच बिघडलेलं नव्हतं, थोडं दुरुस्त करून निघून जायचं होतं. आणि म्हणून ते म्हणतात तव एके ब्रह्मत्वा जाईचे, म्हणून आता पुन्हा जन्माला आल्यानंतर या एका मार्गाने तू ब्रह्मलोकाला जाशील, भगवंताकडे जाशील, आणि एके पुनरावृत्ती येईल, आणि एका मार्गाने तू पुन्हा परत येशील. परी दैवगत्या जो लाहीजे देहांती जणे. आता बघा कसं झालं, पण तुझ्या दैवानी, हे कोणाच्या दैवानी जो लाहीजे, आपल्या दैवानी जो मार्ग प्राप्त व्हायचा आहे तो आपल्याला त्या देहांती प्रारब्धाच्या मुळे जे वाट्याला येईल ते येईल. नैते श्रुती पार्थ जान्न योगी मुह्यती कश्चन, तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. म्हणाले हे बघा, हे 2 मार्ग आहेत, हे 2 मार्ग सांगितले, ज्यांनी ह्या 2 मार्गांना जाणून घेतलं आहे. आता हे 2 मार्ग जाणल्यानंतर हे योगी या जन्मात त्याचं स्मरण ठेवून पुन्हा कशाच्या मोहात पडत नाही. ते म्हणतात झालं, ज्या अर्थी इतका अभ्यास आपला आहे आणि आपण जन्माला आलो आहोत त्या अर्थी काहीतरी चुकलेलं नक्की आहे, म्हणून हा जन्माला आलो याच्यातच दोष आला. तो इथे योग्याला जन्माला आलो, आपण जे म्हणतो भाग्य आहे मानवाच्या जन्माला आलो, इतक्या जन्मानंतर 84 लक्ष योनीनंतर मानवाचा जन्म मिळाला, नरकर्णी करे तो नरका नारायण बने, हे सगळं आपल्याकरता, त्यांच्याकरता नाही. ते म्हणतात आता काहीतरी गडबड आहे, आपली ही स्थिती आहे तरी सुद्धा जन्माला आलो आहे, याचा अर्थ कशाकरता पाठवलंय जोर आपल्याला कळत नाही. तोपर्यंत आपल्याला सुधारणं एवढा एकच भाग आहे. त्यामुळे हे जे 2 मार्ग आहेत
ह्या दोनही मार्गांना यथार्थतेने जाणून की जर का आपण त्या धूम मार्गाकडे गेलो, खेचले गेलो, ओढले गेलो, फेकले गेलो काही, तर मात्र आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागेल, म्हणजे पुन्हा एक कटकट आहेच आहे. मग आता शहाण्यासारखं आपल्याला वागलो तर त्या शुक्ल गतीने आपल्याला जाता येईल. हे आजचं स्मरण तो योगी सातत्याने ठेवतो. म्हणून ते म्हणतात नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन. कोणत्याही मोहात मुह्यती कश्चन, कोणत्याच मोहामध्ये तो पडत नाही, त्याला कोणत्याच मोहातनी आकर्षित केलं जात नाही. तस्मात सर्वेषु कालेषु. म्हणून आता ही एक बाजू गेली, शहाणपणा घेण्याची बाजू गेली, म्हणजे आता तो झालाच पक्का शहाणा, तो आता इथे कुठे अडकणार नाहीये हे त्यांनी पक्क निश्चित केलं. ते झाल्यावर आता अर्जुना लक्षात घेईल, तुला जर एवढे प्रश्न पडलेत ना, तर म्हणाले असे प्रश्न पडण्याचं तुला काही कारण नाही, कारण मनाचा एक निश्चय करून या जगात कसं जगायचं आहे हे एकदा ठरवलं की म्हणाले आता काय करायचं, आता ते पुढे सांगतात. त्याचं साधन म्हणा, त्याचं उत्तर म्हणा, त्याचा उपाय म्हणा. ते म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु, सर्व काळ योगयुक्तो भव अर्जुन. अर्जुना कायमच योगाने युक्त असावं, कायम भगवंताच्या स्मरणात असावं. म्हणून आपल्याला साधनं काय दिलेली असतात, त्या साधनांमध्ये काय सांगितलेलं असतं, अनुसंधान सोडू नका. ते आपल्याला असं वाटतं गुरूंचा शब्द आहे, हा शब्द फक्त पकडून द्यायला पाहिजे. आपण काय करतो, जसं विनोदाने म्हणतात की मनुष्य मुंबईत जायला निघाला आहे आणि मैलाचे दगड, आता मैलाचे दगड नाही, आता पाट्याचे आहेत, पण त्या पाठीवरती लिहिलंय आता मुंबई किती आहे, 50 किलोमीटर, आता किती आहे 30 किलोमीटर. आता मुंबई आणि किलोमीटर लिहिलंय, तर हे ते म्हणतात असं आहे की त्या मुंबईच्या पाठीला जर कोणी पकडलं त्याला मुंबई जशी मिळणार नाही. तसं गुरूंनी सांगितलंय की अनुसंधान राखा, ते अनुसंधान राखा एवढा शब्द लक्षात ठेवून काही होणार. आमच्या ठिकाणी अनुसंधान राखलं गेलं पाहिजे. म्हणून ते अर्जुनाला सांगतायत, अर्जुना अरे आता हे मार्ग झाले सांगून, उपदेश झाला करून, हे सगळं झालं, आता त्या उपदेशाचं कीर्ती स्मरण ठेवायची. जसं आता कोंढरेकर महाराजांच्या बद्दल गप्पा निघाल्या, कुठेही लोक सांगतात की गुरुदेव रानड्यांच्या गप्पा निघाल्या, तर त्याच्या संप्रदायातली मंडळी भेटली की अशा आठवणी सांगत असतात. तुम्ही माझ्या जवळच्या मैत्रिणी किंवा काही ज्यांना कोणाला कोंढरेकर महाराजांची जास्त आवड आहे, त्या म्हणतात की राम नामाची बंडी घातली की या भवसागराची थंडी वाजत नाही. अहो नुसते शब्द वापरून काय उपयोग. दुसरं वाक्य अनुसंधान राखा. गुरुदेव काय म्हणतात, असंच आहे. गुरुदेवांच्या कथा सुद्धा अशा भरपूर कथा आहे, अशाच कथा सांगत असतात. जो तो त्यांचे ते सांगितलेले जे शब्द, त्यांची जी छोटी छोटी सूत्रामध्ये जशी वार्तिका असावी, तसं ते लहान लहान सूत्रामध्ये ते जेव्हा आपला उपदेश शब्दबद्ध करतात, तेव्हा त्या उपदेशाची चर्चा आपण भेटल्यावर करतो, चांगली गोष्ट आहे, तो सत्संग आहे. पण तो सत्संगापुरता आहे, त्या नुसत्या शब्दातच आम्ही अडकलो तर चालणार नाही. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुनाला, अर्जुना तस्मा, म्हणून लक्षात ठेव, ते दोन मार्ग कळले, त्या मार्गाची महती कळली आहे, त्याचे परिणाम कळलेत, फळं कळली आहेत, आता सगळं झालंय. आता फक्त काय करशील, तस्मात सर्वेषु कालेषु. त्यामुळे सर्व काळ ईश्वर अधीन राहा, ईश्वर स्मरणात राहा. योगयुक्तो भव अर्जुन, योगाने युक्त होऊन राहा, भगवंताशी एकरूप होऊन राहा. ते वेळी म्हणितले हे नव्हे, पाया अवचटे काय पावे, देह जाऊनी वस्तू होवावे मार्गेची की. म्हणाले ते वेळी म्हणितले हे नव्हे, म्हणाले मरणकाळी कोणता मार्ग वाटायला येतो हे अनिश्चितच आहे. पुन्हा का वाया अवचटे काय पावे, जर हे अनिश्चित असेल, कोणताही मार्ग येऊ शकेल असं जर तुमचं म्हणणं असेल, कारण त्यांनी काय म्हटलंय वरती की या दोन्ही मार्गांचं स्मरण ठेव, तू निश्चित करू नकोस की याच मार्गाने मी जाणार आहे. म्हणजे दोन्ही, म्हणजे याचा अर्थ अर्जुन म्हणतो याचा अर्थ हे खरं नाहीये, हे काही येऊ शकेल वाट्याला, हाही मार्ग येईल, तोही मार्ग येईल. देह जाऊनी वस्तू होवावे मार्गेची की. म्हणाले म्हणजे देह सुटला आहे आणि मनुष्य वस्तूला म्हणजे परमेश्वराला किंवा परमवस्तूला प्राप्त झालाय असं होतं, असं काही नाही दिसत आहे. म्हणजे काही होऊ शकणार आहे, तरी आता देह असो अथवा जाऊ. म्हणाले मी आता तुला हे माझं वर्डिक्ट पण सांग. आता मागे कसं सांगितलं होतं, मागे एक विधान केलंय नुसतं की हे असं असं विधान आहे. आता तसं नाही आहे, आता मी माझ्या मुखामधून
तुला तो नियम म्हणून सांगतो, तुला ते सत्य म्हणून सांगतो, वास्तव म्हणून सांगतो की कोणत्याही स्थितीमध्ये कुणाला कोणता मार्ग मिळणार आहे हे निश्चित नाही. कोणताही मार्ग योग्याचं साधन कितीही असू दे मिळू शकतो. तो काही अशी अपेक्षा करू शकत नाही मला हाच मार्ग मिळाला पाहिजे, तरी आता देह अथवा असो अथवा जाओ. म्हणून आता लक्षात ठेव की देह आहे का देह कोणत्याही क्षणी जाईल. आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. म्हणाले ज्ञानी मनुष्य कसा असतो, तो म्हणतो आत्ता देहात आहे, पुढच्या क्षणी नसलो तर. पण मी कायम वस्तू रूपाला प्राप्त आहे, म्हणजे मी परमात्मा वस्तू होऊन राहिलेलो, मी स्वरूपामध्ये येऊन राहिलेलो. काचे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. कसं लगेच दृष्टांत दिला. ते म्हणाले की ज्याप्रमाणे आपण जो कायम अद्वैताचा सिद्धांत लक्षात ठेवलाय की दोरीवरती म्हणजे रज्जूवरती सर्पाचा भास. आता इथे त्यांनी दोरीच्या बाजूने दृष्टांत सांगितलं. तर दोरीला कधी वाटतं की मी सर्प आहे, दोरीला नेहमीच ती दोरी आहे असं वाटतं. तसंच म्हणाले दोरी हे वास्तव आहे, सर्प हा भ्रम आहे. तू का भ्रमात राहतोस की मला हा मार्ग मिळेल का हा मार्ग मिळेल. कशाचाच भ्रम ठेवायचा नाही. अरे कायम दोरी होऊन राहायचं, कायम स्वरूपी राहायचं, मूळ भावात राहायचं, आपल्या भावात राहायचं, ज्ञानवृत्तीत राहायचं. विषय संपला. कोणत्याही पद्धतीने मरण येणार आहे का नाही येणार याच्याशी तुला काय करायचं. तू तुझं काम कर ना, तू तुझ्या स्थितीमध्ये राहा, तुला काय करायचं इतर गोष्टीत पडून. म्हणून ते म्हणतात की काजे दोरी सर्पत्व वावू दोराची कडुनी. ती जी दोरी आहे तिला सर्पत्व ही वावो ते फुकट आहे, तिला काय त्याच्याची काही तिला कर्तव्य नाहीये. दोराच्या बाजूने तो कायम दोरच आहे. मज तरंगपणा असे का नसे, ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. अशी काही प्रातिभासिक सत्ता आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये असे काही भास होतात की बुवा आता तरंग झालोय मी, तरंगाकारे न जन्मेची. नाही आधीच वाक्य, मज तरंगपणा असे का नसे. हे जल जे आहे ते तरंग रूपाला प्राप्त हो की न हो. पण म्हणाले मी कसा आहे ना तरंग ना केलं चुकलं. ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. असं जलाला कधीच भासत नाही. ही प्रातिभासिक सत्ता आहे. आणि प्रातिभासिक सत्ता जे जसं नाही ते तसं प्रत्ययाला येणं. आता काय सत्य केव्हा तरी घ्यायची वेळ तर आपण घेऊ. प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक. पूर्वी घेतलंय आपण पारमार्थिक सत्ता. काही प्रतिभासे ते भलतेव्हा जैसे तैसे उदकीची. तेव्हा कोणतीही स्थिती असू दे, जलाला फक्त ते जल आहे एवढंच माहिती आहे, बाकी काही नाही. तरंगाकार आहे न जन्मेची. तरंगाचा आकार म्हणजे जल आहे, असं जल काही जन्माला येत नाही. ना तरंग लोपे न निमेची. तरंग आहे म्हणून जन्माला आला आहे आणि तरंग नाही म्हणून आता त्याचा नाश झाला आहे जगाचा, असंही होत नाही. तेवी देही जे देहची वस्तू झाले. त्याचप्रमाणे देह असतानाच जे देहेची वस्तू झाले, देहातच वस्तू झाले, परमात्मा रूपाला प्राप्त झाले, त्यांना दुसरं काही गरजच नाही. देह आहे काय नाही काय देह, आणि नाहीतरी काय स्थिती आहे आपली कुठे माहिती आहे. 70-80 वर्षापूर्वी आपण कुठे होतो, कुठे माहिती आहे की 70-80 नंतर वर्षात तर कुठे असणार, काही माहिती नाही. इकडेही माहिती नाही, इकडेही माहिती नाही. त्यामुळे आपण काय आहोत ते फक्त म्हणाले देवी देही जे देहेची वस्तू झाली. एक गोष्ट निश्चित माहिती आहे की परमात्मा स्वरूप शाश्वत आहे. जर या देहामध्ये परमात्मा स्वरूप प्राप्त झालं तर मात्र कायम त्या स्थितीत आहोत आपण. मग म्हणता येईल की कायम आपण त्या स्थितीत आहोत. आता शरीराचे तयाची ठाई आडनावही उरले नाही. म्हणजे आता शरीर नावाच्या गोष्टीचं आता काहीच उरलं नाही. आडनावाकरता सुद्धा शरीर उरलं नाही. नावाकरता तर नाहीच उरलं, पण आडनावाकरता सुद्धा उरलं नाही. म्हणजे इतकं दूर गेलं. आणि म्हणून म्हणाले आडनावही उरले नाही तरी कोणी काळे काही निमेते पाहे पा. आणि त्यामुळे म्हणाले या ठिकाणी कोणत्या काळाला ते नाश पावेल, कोणत्या काळात ते निमे नाश होईल. निमे ते पाहे पा. त्यांनी आता कशा करता पाहावं की हा देह राहणार आहे का हा देह राहणार नाही. त्याला त्यांचा विचार करण्याची गरजच नाहीये, कारण त्या देहाशी तो कोणत्याही प्रकाराने निगडीत नाहीये.
तरी कोणे काळे काही निमेते पाहे पा. मग मार्ग ते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे, जरी देशकालाती आघवे आपणची असे. मग त्यांनी या वरच्या मार्गांचं काय करावं? हा शुक्ल मार्ग आहे, हा कृष्ण मार्ग आहे, या मार्गाचा आपल्याला विचार करायचा, या मार्गाने आपल्याला जायचं आहे. तसे आपण गेलो तर आपण उत्तम गतीला प्राप्त होईल. मग मार्ग ते कासया शोधावे. मग त्यांनी त्या मार्गांचा शोध कशा करता घ्यावा, त्या मार्गांचं स्मरण कशा करता ठेवावं. कोणे कोठून के जावे, कुणाला कुठून कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, फल काय आहे, याचा विचार त्यांनी कशाला करावा. कोणे कोठून के, तिन्ही प्रश्न विचारले. कुणी, कुठून, कुठे जायचं आहे. जरी देशकालादी आगवे आपणच असे. आपणच जर स्वतः देश आणि काल सगळं निर्माण करण्याचं, त्याला जाणण्याचं सामर्थ्य जर आपल्यालाच आहे, ज्यांनी देशकालाला निर्माण केलं आहे त्याच्याच आश्रयाला जाऊन आपण राहिलो, तर आपल्याला याचा विचार करण्याची गरजच नाहीये. आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे, वाटा लागे तरी गगन भेटे एरवी चुके. म्हणाले हागा घटू जे वेळी फुटे. हा आणखीन एक सांगतो. म्हणाले ज्यावेळी घट फुटतो ते वेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे, त्यावेळी तिथलं जे आकाश आहे त्याची व्यवस्था लागलेलीच असते. आता घट गेला म्हणजे त्या घटामुळे जे दोन भाग झाले होते, त्या घटात आकाश आहे, बाहेर आकाश आहे, आता ते राहिलंच नाही, घटच फुटला, त्याबरोबर ते आकाश सगळं सलग झालं. म्हणाले घटू जे वेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश लागे नीटे वाटे, योग्य वाटेला ते लागलेलं आहे. वाटा लागे तरी गगना भेटे. म्हणाले तो घट फुटला तरी त्या आकाशाला जाऊन मिळणार आहे, कारण ते घट म्हणजे काय, भरलेलं आकाशच आहे. म्हणजे बाहेर काय, आकाशच आहे. म्हणजे घट फुटला तरी सुद्धा ते आकाशालाच मिळणार. घट घट म्हणून आहे तरी सुद्धा आत आकाशच आहे. त्यामुळे हा देहात आहे तरी तो परमात्म्याच्या बरोबरच आहे. त्याने देह सोडला आहे तरी सुद्धा परमात्माच आहे, काही फरक पडत नाही. म्हणाले एरवी चुके. आणि एरवीच्या वेळी तो त्याच्यातनं व्यापार व्यवहार करत असतो. पाहे पायसे आला नाही. बघ आता इतकंच सांगितलं, आता ह्याच्या पुढे तुला सांगतो की तो आकारूची म्हणू जाये. आता असं आम्ही म्हणतो, येर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हणाले अर्जुना आता तुला आधी काय सांगू, अधिक एवढंच सांगतो की मला जे सांगायचंय ते एवढंच आहे की तो आकारूची म्हणून जाईल. तो घट, हा घटाचा आकार केवळ घट आहे म्हणून त्याला आकार म्हणायचा. येर गगन ते गगनीचे आहे. वास्तविक पाहता घट आपला ठेवला आहे, इथे पाणी प्यायचं भांडं ठेवलंय, इथे एक प्लास्टिकची डबी ठेवली, हे झालं. या डबीला डबी म्हणायचं. डबी म्हणजे काय, कशाने तरी त्या आकाशाला जागा दिली आहे, नाही तर डबी कशाने केली असती. आपल्याला या डबीमध्ये काहीतरी ठेवायचं आहे म्हणून केली. तिच्यात जर काही ठेवतात आलं नसेल तरी डबी कशाला केली असती, ती कशाला आणली असती. म्हणजे इथे काय गोळा केलाय, अवकाश. म्हणून आपण म्हणतो की आमच्या घरात, आम्ही घरात राहतो. वास्तविक पाहता आपण घरात राहत नाही, कारण घर म्हणून ज्याला म्हणतो त्या भिंती आहेत, आणि ज्या भिंती आहेत त्या भिंतीत राहत नाही. आणि जिथे राहतो त्याला आपण घर म्हणत नाही, या अवकाशाला आपण घर म्हणत नाही. त्या बांधलेल्या भिंतीने बिल्डिंग काय सुंदर आहे, गेटअप काय छान आहे, तुम्ही असं इंटिरियर केलंय, तुम्ही तसं एक्सटिरियर केलंय, तुम्ही असा रंग दिलाय, हे सगळं कुणाला दिलंय, त्या भिंतींना. त्या भिंतीत काही कोणी राहत नाही, आणि ज्याच्यात राहतो ते काही त्याचं घर नाही. तसं आहे ही जे भांडं आहे हे त्यांना म्हणायचंय काय, हा जो देह आहे या देहात जर तो जीवात्मा राहतो, तो ह्या देहात तो राहतो या म्हणण्याला अर्थ नाही, कारण तो आहेच. हा देह आहे म्हणून तो आहे असं नाही, त्या तो राहणारच आहे. हा देह सुटला तर दुसऱ्या देहात राहणार, दुसरा देह सुटला तर तिसऱ्या देहात राहणार, कुठे ना कुठेतरी तो राहणारच आहे. राहणार नाहीये कोण, ज्या जो आकार बनवलाय. म्हणून ते म्हणतात इथे की तो आकारूची म्हणून जाईल. येर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी. हे घटत्व येण्याच्या आधी सुद्धा इथे आकाश होतच. इथे आता ही डबी आणून ठेवली
त्याच्यापूर्वी पण आकाश होतं. आता डबी आणली तरी या डबीत आकाश आहेच. तसं हा जीव त्या देहाला धारण करील तर आता देहात जीव आहे, देहाला सोडील तरी जीव आहेच, तो कुठे जाणार आहे. आणि म्हणून ऐसी या बोधाचे विसुर वाढे, मोठं सुख आहे म्हणाले, आनंद आहे. अशा प्रकारचा जो बोध आहे, मार्गामार्गांचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी असी. आणि म्हणून म्हणाले हे जे मार्ग आहे ते कसं जायचं, काय करायचं, त्याच्याकरता साधन काय, याचा विचार जो सोहम सिद्ध म्हणजे जो योगी आहे त्या योग्याला पडत नाही. तो म्हणतो ते मार्ग असतील ते असतील, आपल्याला गुरुनी दिलेल्या साधन मार्गाने चालत राहायचं, जिथे जाऊन पोचू ते खरं. या कारणे पंडसुता तुवा होवावे योगयुक्ता. म्हणून एक लक्षात ठेव, तस्मात योगी भवार्जुन, म्हणून योगी हो, तू जोडला जा. येतुलेनी सर्व काली साम्यता आपण पा होईल. आणि त्यामुळे कोणताही काळ असला तरी सुद्धा तू एका साम्यावस्थेलाच असशील. ती इक्विलिब्रियम स्टेट आहे तुझी, ती कशी आहे, समाहित चित्ताची अवस्था आहे. ते काय गुणातीत आहेस, काही नाही त्यावेळी, तू ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहेस. त्यामुळे देहात असला नसला काही फरक पडत नाही. आणि म्हणून येतुलेनी सर्व काली साम्यता आपण पा होईल. मग भलतेथ भलतेव्हा देहबंधू असो अथवा जावा. किती छान शब्द वापरला. ज्या देहावर इतके आसक्त आहोत आम्ही, इथे त्यांनी शब्द वापरला मग भलतेथ, भल तेव्हा, वाटेल तिथे वाटेल तेव्हा, भलतेथ हे जागा, आणि भल तेव्हा म्हणजे काल, देश आणि काल. कोणत्याही देश आणि कालामध्ये देहबंधू, हा देह आपला बंधू आहे. हा देह म्हणजे आपण नाही, ते सांगता येतात तुमचं भावंड आहे, आणि या भावाला देहबंधू असो अथवा जाओ. या म्हणजे झाला म्हणाले भावाभावांच्या मध्ये बेबना, तर जसं भाऊ दोन एकमेकांच्या पासून तोंड फिरवून निघून जातात, तसं कोणत्या तरी दिवशी समजा म्हणाले गेला देह निघून, देहबंधू असो अथवा जावा, म्हणाले तो गेला जाऊ, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. परंतु बंधनाच्या पलीकडे, म्हणून आपण आज मगाशी बघितलं ना, एक 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 बंधन सुटत जातं कुठपर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मलोक ब्रह्मदेवाचा का, कारण निर्मितीचं मूळ ते आहे म्हणून. त्याच्या पलीकडे आता कुठली निर्मिती, ब्रह्मदेवापासून निर्माण झालं, तिथं जाऊन पोचलो म्हणजे मुळाशी जाऊन पोचलो. तिथं पोचल्यावर आता कोणतं बंधन राहिलं, आता काही बंधन राहिलं, सगळी बंधनं सुटली. म्हणून दृश्यामध्ये अनुभव घेईपर्यंत सगळ्यात वरची अवस्था का, ब्रह्मलोक. त्या ब्रह्मलोकाला जाऊन भिडायचं. आणि म्हणून ते म्हणतात जो अबंध आहे, म्हणजे ज्याच्यावरती आता बंधन शिल्लक राहिलेलं नाही, त्या अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. त्या असा जो बंधनरहित झालेला या देहामध्ये असलेला आणि वावरत असलेला असा जो जीव आहे, त्या जीवाच्या ठिकाणी आता ब्रह्मभाव आलाय. आता तो जीवभाव राहिला नाही, आता तो ब्रह्मभावात आहे. आणि त्या ब्रह्मभावात बिलकुल बिघाड नाही, तिथे काही गडबड होणार नाही. तो कल्पाती जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे मी लागवे झकवे ना. म्हणाले तो कल्पादी जन्मा नागवे, कल्प सुरू झाला की झालं, याला जन्माला यावं लागेल, कारण या मागच्या कल्पापुरतं पुण्य होतं, तेवढं पुण्य भोगलं, आता नवीन याच्या बरोबर सुरू पुन्हा वाटचाल होत नाही. कल्पांती मरणे नापलवे, कल्पाच्या अंती सुद्धा मरण नावाच्या गोष्टी, प्लव म्हणजे बुडणं किंवा तरणं, आपण हे म्हणतो ना नौकेनी तरणं, तसं नापलवे तो बुडत नाही. प्लव म्हणजे तरंगणं, ती तरंगणारी नाव, तर ती तिच्यामध्ये त्याप्रमाणे मरण हे त्याला कल्पाच्या अंती बुडवत नाही, म्हणजे त्याला मरण येत नाही. माझी स्वर्ग संसारांचे मी लाघव. आणि मधल्या काळात हे सगळे कल्प चालू असतात, या कल्पाच्या मधल्या युग चालू असतात, तेव्हा स्वर्ग संसाराचे मी लाघवे, असं काही त्याला वाटत नाही. नाहीतरी पहिल्यांदा जन्म घ्यावा लागला नाही, शेवटी घ्यायचं नाही, चला आता पुष्कळ वेळेत जर टाइमपास करू, थोडं स्वर्गात राहू, थोडं इकडे राहू, असं सुद्धा त्याला वाटत नाही. कोणती इच्छाच राहत नाही, लालसाच नाही, अंतःकरणात वृत्तीच नाही, निस्तरंग आहे वृत्ती. स्वर्ग संसाराचे मी लाघवे म्हणजे मोह जगवे ना, त्याला मधल्या स्थितीत तो तेही त्याला फसवत नाही, त्याच्या अंतःकरणाचा ताबा घेत नाही. येणे बोधे जो योगी होय, तयासी या बोधाचे नीटपणा आहे. त्यामुळे मी तुला जे अर्जुना सांगतो आहे, तू योगी हो,
अशा प्रकारे योगी झालास, हे जर ज्ञान अंतःकरणामध्ये समजून घेतलंस तर या बोधाला सरळपणा आहे. म्हणजे याच्यामध्ये काही विचार करायलाच नको. तो आपला सरळ ईश्वर भावामध्ये, ईश्वर शरणागतीमध्ये अनन्य होऊन राहा, दुसरं काही करू नको. का जे भोगा ते पेलूनी पाहे निज रूपा ये. म्हणाले कारण असं आहे, तो संसार मोक्ष या सगळ्यांचा त्यांनी तराजू लावून मोजमाप घेतलेलं आहे, त्यांनी पाहिलेलं आहे. त्यातल्या प्रत्येक गोष्टीची किंमत काय आणि ती त्यांनी ओळखली. ती त्याला काही अर्थ नाही. पेलूनी पाय, पेलूनी म्हणजे तोललंय त्यांनी. का जे भोगाते, सगळे भोग त्यांनी तराजूत टाकले तिकडे इकडे आणि निज रूपा ये. आणि त्यांना पेलून किंवा तोलून तो अशा निष्कर्षाला आला की स्वरूप हीच गोष्ट खरी आहे, त्या बाकीच्या गोष्टी काही खऱ्या नाहीत. पैगा इंद्राधिका देवा जया सर्वस्वी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. आले हे सगळे जे आहे, हे सगळे कसे आहेत? त्या इंद्राधिक देवांच्या ज्या स्वर्गामधल्या राज्य संपदा वैभव हे सगळं जे आहे, त्या सगळ्या सर्वस्वी गाजती राणीवा, त्या पूर्णपणाने गर्जना करणाऱ्या किंवा आमच्या अंतःकरणाला भुलवणाऱ्या किंवा त्याचं वैभव प्रकट करणाऱ्या, डोळ्यामध्ये तो चमचमाट मनुष्याला मोहामध्ये पाडू शकेल असा त्या सगळ्या राणीला, ते सगळ्या राज्याचं अधिकाराचा उपभोग आहे. ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. ते सांडणे म्हणजे असार आहे. ते सांडणे मानून हे टाकून देण्यासारखं आहे, हे मानून पांडवा डावली जो, तो त्याला डावलतो, ते त्याला टाकून तो निघून जातो. तो म्हणतो यात काही अर्थ नाही. किती जरी इंद्राच्या राज्याचा आणि त्या अमरावती नगरीचा पुष्कळ गजर डंका पिटत असला तरी आपल्याला त्याच्याशी काही करायचं. म्हणून म्हटलं ना, कुठेतरी आपण बघून तर येऊ काय स्वर्ग आहे, त्याला अशी उत्सुकताच नाही. तो या उत्सुकतेने कुठं जातच नाही. तो आहे तिथेच शांतपणे स्वरूपामध्ये आहे. आजचा विषय आपण इथे थांबू आणि मग पुढे त्यांनी सांगितलंय की पुढचा जो विषय आहे त्या विषयात ते म्हणतात, वेदेषु यज्ञेषु तपस्सुचैव दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चार्यम. ही सगळी जी पुण्यफलं आहेत त्या सगळ्या पुण्यफलांना सुद्धा ओलांडून तो योगी जेव्हा स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा तो अक्षय असं सुख आणि योग आणि स्थान. तर आता इथे आपल्याला बाकीच्या गोष्टींची गरज नाही. त्याला कोणत्या स्थानावर जाऊन राहायचं एवढाच आपला विषय. तो तर आहे जे स्थिर असं स्थान आहे.